समाजाच्या कामासाठी जर जरांगे पाटील महाराष्ट्राची राजधानी मुंबईला समाजाच्या कामासाठी जर आझाद मैदानावर सनदशीर मार्गाने आंदोलन करत असेल तर हे आंदोलन सरकारने मोडीत काढू नये आणि तुम्ही आम्हाला नोटीस देण्यापेक्षा त्यांना नोटीस देऊन मैदान खाली करायला सांगायला लावण्यापेक्षा माझं मत असं आहे की आपण समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवावा। आम्ही स्वतःहूनच आपलं आंदोलन संपवू आणि मैदान सोडू। सरकारला काहीही शक्य आहे, परंतु द्यायची नीतिमत्ता असली पाहिजे आणि जर द्यायची इच्छा असेल तर करता येतं। जय ओबीसीचं आरक्षण देऊन सुद्धा कुणबी या नावाखाली सगळ्यांना आरक्षण देत आहे। सरकार संवाद साधत नाही असं तुम्हाला वाटतं का? हो नक्कीच। जर 5 दिवस झाले सरकार जर प्रतिसाद देत नसेल तर हे उचित नाही। आणि दबाव आणला जातो असं तुमचं म्हणणं आहे? 100% दबाव आणला जातोय। वेगवेगळ्या बातम्या पेरल्या जातात, कोणी काही पेरतं कोणी काही पेरतं, परंतु समाज हा सनदशीर मार्गाने जर आंदोलन करत असेल तर 100% त्या आंदोलनाला पाठिंबा देऊन सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे। परवा हिंगोलीचे खासदार पाटील असं म्हणाले होते की आम्ही काही खासदार अमित शहांना सुद्धा दिल्लीत भेटू। निश्चितच भेटू। खरं आमची इच्छा अशी आहे की हा प्रश्न राज्य सरकारने सोडला पाहिजे आणि जर राज्य सरकार सोडायला समर्थ नसेल तर केंद्र सरकारला सुद्धा याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे अशी विनंती खासदार या नात्याने आम्ही सरकारला करू। हो का नाही जाणार? मराठवाड्यातले जे मराठा समाजाच्या आरक्षणाला ज्यांचा ज्यांचा पाठिंबा आहे त्या सगळ्याला आम्ही सोबत घेऊ। मराठवाड्याच नाही तर राज्यातल्या सगळ्या खासदारांना। इथे फक्त महाविकास आघाडीचे विरोधी पक्षाचेच आमदार खासदार येतात आणि सत्तेतले मला या गोष्टीचा खेद पहिल्या दिवसापासून आहे। मी पाहतोय की महायुतीचे आमदार खासदार मंत्री यांनी सुद्धा येऊन पाठिंबा देणं काही गैर नव्हता। यांच्या मागण्या काय आहे ते समजून घेणं आणि ते समजून सरकारला सांगणं, कारण शेवटी बघा सरकारमध्ये जे आमदार खासदार आहेत ते सुद्धा जनतेचेच प्रतिनिधी आहेत। त्यांनी खऱ्या अर्थाने ही गोष्ट समजून घेऊन सरकारला सांगून या मागण्या मंजूर करायला पाहिजे होत्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।